दशक एक समास 4 सद्गुरु स्तवन. श्रीराम समर्थ. आज आपण चौथा समास बघूया. सद्गुरु स्तवन हा दशकच स्तवनाचा आहे. पहिलं गणेश स्तवन झालं, शारदा स्तवन, आता सद्गुरु स्तवन. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. सद्गुरूचे वर्णन करणं अशक्य आहे असे समर्थ म्हणतायत, कारण गुरु म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा. हा श्लोक आपण अनेक वेळा म्हणतो, ऐकतो, पण अर्थ कधी लक्षात घेत नाही. ज्या परब्रह्मापासून ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव निर्माण झाले, त्या स्वरूपाशी गुरु एक रूप आहेत. कबीर सुद्धा हेच सांगतात, गुरु गोविंद दोऊ खडे कबहू लागू पाय, बलिहारी गुरु आपकी जेणे गोविंद बताय. अर्थ म्हणजे गुरु देवापेक्षाही मोठं मानतात का हे? तर हो, सारे संत तसे मानतात, कारण जेणे गोविंद बताय, गोविंद दाखवला ना गुरूंनी, म्हणून ते मोठे. नाही तर आम्हाला देव कधीच कळला नसता. आपण सामान्य माणसं काय करतो, संकट आली की देव आठवतो आणि मग नंतर सोयीस्करपणे त्याला विसरतो, पुन्हा संकट येईपर्यंत. पण जर गुरुकृपा झाली एखाद्या भक्तावर, तर ते गुरु आपल्याला देवाला विसरूच देत नाहीत. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. सारांश, गुरु देव दाखवतात, समजावतात, म्हणून बलिहारी गुरु आपकी. अशा सद्गुरूंना वंदन असो. दैनंदिन जीवनात शाळा कॉलेजात सुद्धा एखादी कला शिकायची असली तरी गुरु लागतोच ना. PhDला सुद्धा गुरूंचं मार्गदर्शन लागतंच. मग पारमार्थिक मार्गावर चालताना गुरु आवश्यकच आहे. गुरुविणं कोण दाखविलं वाट. आता अशा सद्गुरूंचे वर्णन करायचे तर साऱ्या उपमा ज्या समर्थांनी दिलेत त्या कशा उण्या ठरतात हे पाहूया. अंधार घालवणाऱ्या सूर्याची उपमा दिली, पण सूर्य अस्ताला गेला की परत अंधार पडतो. गुरु मात्र शिष्याचा अज्ञानाचा अंधकार कायमचा दूर करतो, अगदी मुळासकट. म्हणजे ही उपमा कमी पडते. परिसाची उपमा दिली, पण लोखंडाचे सोने करतो परीस, पण लोखंडाला तो परीस नाही बनवू शकत, स्वतःसारखा नाही बनत. गुरु मात्र शिष्याला आपणासारखे करीती तत्काळ. पुढे सागर, गगन, पृथ्वी अशा अनेक उपमा दिल्या, पण त्यांचे थिटेपणच दाखवले, कारण हे सारे नश्वर आहे, म्हणजे नाशिवंत आहे. पण गुरु तत्व मात्र शाश्वत आहे. इथे गुरु याचा अर्थ एक व्यक्ती असा नव्हे, तर एक तत्व असा घ्यायचा आहे जे अविनाशी आहे. पुढे अमृत, चिंतामणी, कल्पतरू या साऱ्यांची उपमा दिली आहे, कारण हे सगळे आपल्याला इच्छिलेले देतात. पण गुरु काय करतात, ही इच्छाच समूळ नष्ट करतात. मला काही हवं ही भावनाच राहत नाही भक्ताकडे. भक्ताला निरिच्छ म्हणजे निर्विषय बनवतात. माया मोह इच्छा सारं नष्टच होतं. मग काय उपमा देणार बरं या गुरूंना? साऱ्या उपमा थिट्या पडतायत. आता सद्गुरू वर्णवेना हेच त्याचं वर्णन आहे. आपण मागच्या वेळी शारदेचं वर्णन पाहिलं समासात. वाणी म्हणजे तिचंच रूप आहे ना. ही वाणीसुद्धा कमी पडतीये गुरूचं वर्णन करायला. मायेच्या बळे करी नस्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. सद्गुरूंचं वर्णन करण्याची शक्ती माझ्यापाशी नाही, या विचाराने मायासुद्धा खजील होतीये. समर्थ म्हणतात, का तर तुटला मायेचा भरवसा, तर तिचा आधार घेऊन वर्णन करणार होतो, ते पण शक्य नाहीये. ज्या ज्या उपमा देण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या मायेच्या कक्षातल्या आहेत, म्हणजे नाशिवंत आहेत, आणि ह्या जगातल्या त्या असल्यामुळे गुरु मात्र साक्षात परब्रह्म, त्याला त्या लागू पडत नाही आहेत. आता थोडं स्पष्ट करून घेऊया. परब्रह्म आणि माया या दोन गोष्टी आहेत. जे दिसत नाही, डोळ्यांना दिसत नाही, ते परब्रह्म, खरा देव. तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्यामुळे तो दिसत नाही. मग हे आजूबाजूला जे जग दिसतंय ना आपल्याला, त्याला माया म्हणायचं. हा सगळा मायेचा पसारा आहे. पण काय होतं, जे दिसतं ते नसतं. यम दृष्टम तम नष्टम. आणि हे जे दिसतंय ना, तीच तर माया आहे. आपण सामान्य माणसं या दृश्य जगातच जगतो, या मायेच्या आतच जगतो. मी आणि माझं या वर्तुळातच असतो आपण. परब्रह्म जे आहे ना, ते या वर्तुळाच्या बाहेर आहे. मग आपण त्याला आत आणलं आपल्या सोयीसाठी आणि देव्हाऱ्यात मूर्ती रूपाने त्याला बसवलं.
त्याला सगुण साकार बनवला आणि तो झाला भक्तासाठी. कारण त्याची सगुण साकाराची मूर्तीची पूजा केल्याशिवाय सामान्य भक्ताला चैनच पडत नाही, समाधान होत नाही. जे दिसत नाही त्याला कसा नमस्कार करणार तो? मग तो देव्हारातल्या देव दिसतो ना, त्याला नमस्कार केला की बरं वाटतं. हे बरोबर आहे, हे चूक नाही आहे. पण त्या अदृश्याला कमीत कमी जाणायचा तरी प्रयत्न करूया ना. आता दिसत नाही, कसं बाबा जाणायचं? हवा दिसते का? पण ती जाणवते ना. मग तसा हा निर्गुण निराकार दिसत नाही, पण जाणवेल ना केव्हा तरी. केव्हा? गुरुकृपा झाली तर. म्हणून सद्गुरू महत्त्वाचे आहेत. जेणे गोविंद बताय, प्रत्यक्ष देव आणि आपल्यासारखे सामान्य भक्त यांच्यामधला दुवा म्हणजे सद्गुरू आहेत. आता असा गुरु कसा भेटेल? हा दासबोध ग्रंथ हाच गुरु आहे ना. आपल्याला दासबोधाच्या अंतरंगात डोकवायची इच्छा झाली आहे, हीच खरं म्हणजे गुरुकृपा आहे. त्यांची वाङ्मय मूर्तीच आहे. आत्माराम दासबोधात माझे स्वरूप स्वतः सिद्ध असे समर्थांनीच म्हटलंय. आपल्याला समर्थांनी हाताशी धरलंय आणि आपल्याला तेच आता सगळं समजावत आहेत. ही आपल्यावर झालेली गुरुकृपाच आहे. नमस्कार. जय जय.